सेकंड प्राइज हाफिज सिद्दीक लुकमान साहिल यांच्या माध्यमातून फर्स्ट ट्रॉफी फक्त एन्जॉय ग्रुप, सेकंड ट्रॉफी पण फक्त एन्जॉय ग्रुप. मोमीन स्पोर्ट्स मुंबई गावखडी मोमीन प्रीमियर लीग 2025 सीझन 5 चा थरार इथे आपण पाहतोय. आणि ही संपूर्ण स्पर्धा रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह सौरभदादा मयेकर यांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. आपण जरूर याचा आनंद घ्या, आपल्या मित्र परिवाराला या स्पर्धेचा आनंद घेऊ द्या आणि शेअर करा. रिमझिमत्या पावसामध्ये चाललेला हा अंडरम क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. अतिशय शानदार कारकीर्द हे स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाले. सामने शेवटच्या बॉल पर्यंत गेलेले पाहायला मिळत आहेत. कारण प्रत्येक जण ज्या पद्धतीने समर्पण करतोय, डेडिकेशन करतोय ते खूप लाजवाब पाहायला मिळालं. हाफिज सिद्दीक यांच्या माध्यमातून केली गेलेली फलंदाजी, त्याला प्रत्युत्तर देत असताना केली गेलेली फलंदाजी थोडीच तोड आहे. शेवटच्या बॉल पर्यंत गेलेले सामने आतापर्यंत पाहिले. या आधीचा ही सामना शेवटच्या बॉलवरती आणि आता खेळला गेलेला सामनाही शेवटच्या बॉल पर्यंत गेलाय. साज स्ट्रायकर्स विरुद्ध इफ्रा 11. अर्फा 11 विरुद्ध साज स्ट्रायकर. टॉस जिंकला साज स्ट्रायकरने प्रथम फलंदाजी घेतली. अफ्रा 11 क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज. मुझम्मिल या मॅच मध्ये खेळता इथे दिसणार आहे. टेनिस क्रिकेट म्हटलं की आवर्जून गावखडी आणि इकडचा पंचक्रोशीच्या जर टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला तर मुझम्मिलची चर्चा वारंवार आपण होत आलेली पाहत आलोय. अंडरम क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट अक्षरशः त्याने गाजवलंय. पावर्स प्रीमियर लीग तर त्याने वन मॅन शो 2024 चा पावर्स प्रीमियर लीग या मुझम्मिलने अक्षरशः गाजवलं होतं. आणि प्रथमच मोमीन स्पोर्ट्स संघ फायनल मध्येही गेलेला मला पाहायला मिळाला होता. हे सर्व मुझम्मिलच्या धमाकेदार फलंदाजीमध्ये राहिले आणि असा हा मुझम्मिल या अफ्रा 11 संघाकडून खेळताना ते दिसतोय. अर्फा 11 संघाकडून बॉलिंग मार्गवरती मोईन. हो यस 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 बॉडी लाईनला टार्गेट, परंतु या डिक्लेअर झोन मध्ये जातोय बॉल. पहिला बॉल वाईड पाहायला मिळाला आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती आलेली सिंगल. धावसंख्या 2. एक चांगला मुकाबला पाहायला मिळेल का दोन्ही संघ टफ आहेत, रफ आणि टफ. तुम्ही कसे खेळता आणि कसे जिंकता याच्यावरती सर्वांचं लक्ष असेल. या अलॉंग द कार्पेट लाजवाब शानदार फटका आहे. अफलातून फटका इथे म्हणावं लागतं. स्टेपिंग करून खेळला गेलेला फटका सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. यस मुझम्मिलच्या नावावरती खूप सारे रेकॉर्ड्स राहिलेत. 18 चेंडूमध्ये 50 धावा बनवण्याची किमया करणारा तो फलंदाज आहे. परंतु यावेळी 1 रन इथे मिळाले. चांगलं कॉलिंग कोऑर्डिनेशन यावेळी कलीमुद्दीन. सातत्यपूर्ण अंडरम क्रिकेटसाठी भरीवच योगदान यांचं राहिले. तुमचं वय किती आहे हे महत्वाचं नाहीये, तर तुमच्यामध्ये जिगर किती आहे हे खूप महत्वाचं आहे. काय फटका आहे, लाजवाब फटका आहे. न सूरत देखता है न मूरत देखता है, ये तो अपने टीम की जरूरत देखता है. शानदार फटका कलमुद्दीनच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. अफलातून शॉट आहे. स्टेपिंग पहा, लाजवाब आहे. फुटवर्क पाहण्यासारखं इथे पाहायला मिळालं. आणि आपण थोड्या वेळापूर्वीच बोलतो तुम्ही सिनियर किती आहेत महत्वाचं नाहीये, तर तुम्ही सिनियर असल्याप्रमाणे तुम्ही खेळता कसं हे महत्वाचं आहे. आणि सिनियरिटीला अनुसरून खेळणं गरजेचं आहे, जे कलीमुद्दीनने इथे करून दाखवलंय. लाजवाब फटका आहे, धमाकेदार फटका कलीमुद्दीनच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. 4 धावा. याही वेळी बॅकफुटवरती पंच केलाय. 1 रन इथे घेतली जाईल. 1 रनने धावसंख्या पोहोचेल 12. पहिलं षटक इथे समाप्त. धावसंख्या पोहोचली ती 12 या अंकावरती. 14 ते 17. आणि त्याचबरोबर मोमीन स्पोर्ट्स मुंबई गावखडी आयोजित 14 तारखेपासून अंडरमचा क्रिकेटचा थरार इथे आपण पाहतोय. आणि उद्या आणि परवा आपल्याला रत्नागिरी तालुका रत्नागिरी जिल्ह्यातील बेस्ट संघ खेळताना पाहायला मिळतील. काल झालेली स्पर्धेला सुरुवात, परंतु आज 15 ऑगस्ट असल्यामुळे घेतली गेलेली विश्रांती, सांस्कृतिक कार्यक्रमाला दिलेली भर आणि आवर्जून या गावखडीमध्ये 15 ऑगस्ट अतिशय जोरामध्ये साजरा केला जातो. खूप अभिमानाची गोष्ट आम्हाला ही जरूर जाणवते.
कारण गतवर्षी ही मी स्पर्धा पाहिली होती मोमीन स्पोर्टची. तिथेही 15 ऑगस्टला कम्प्लिटली राखीव दिवस ठेवला जातो. त्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या मोहल्ल्यामध्ये केले जातात. देशाला अभिमान वाटणारा असा माहोल तिथे तयार केला जातो आणि याच्यातून नवीन येणाऱ्या पिढीला एक चांगली प्रेरणा दिली जाते की स्वातंत्र्य दिन किती महत्वाचं आहे. आणि हे सर्व गावखडीमध्ये आवर्जून पाहायला मिळतं. त्यांचं विशेष कौतुक आहे आणि खास करून याला पाठिंबा देणाऱ्या सर्व व्यक्तींचं आम्ही सर्वप्रथम अभिनंदन करतो. कारण आपल्या सरकारच्या संकल्पनेतनं आलेले हे विचार आणि येणाऱ्या पिढीसाठी खूप प्रेरणादायी आहेत. कारण याच्यातून काहीतरी चांगलं घेण्याचा प्रयत्न येणारी पिढी जरूर करेल. कारण सध्याचा जर काळ पाहिला तर व्हॉट्सअप आणि फेसबुक त्याचबरोबर इंस्टाग्राम रील्समध्ये आपला बराच वेळ जातो. परंतु कुठेतरी तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रम या स्पर्धा या 15 ऑगस्टच्या निमित्ताने आयोजित करत असता.
जबरदस्त फटका, लाजवाब फटका. 5 धावा इथे मिळाल्यात. धावा संख्या 27 धावा. धमाकेदार फलंदाजी सईदची आणि याही शानदार 5 once again 4 रन. सईदचा धमाका. सईदची बॅट बोलते, तडाखा करते, ब्लास्ट करते. क्षेत्ररक्षकाला मिळत नाहीये संधी. वाटतो इथे धावांची बुंदी. सईद लाजवाब फटकेबाजी. ओहो यस आणखी रे गो मुझम्मिल. चौकारांची हॅट्रिक इथे पाहायला मिळाली. 1 2 3 लगातार 3 चौकार पाहायला मिळते. अजूनही 1 बॉल 1 चेंडू इथे बाकी. राईट टाइम राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल सईद आणि त्यानंतर खेळला गेलेला फटका. हो लाजवाब फटकेबाजी. सईदचा धमाका, सईदचा ब्लास्ट. सईदची बॅट मात्र इथे चौकारांची भाषा बोलताना पाहायला मिळाली. लगातार 4 चौकार ठोकणारा हा या ग्राउंडवरचा पहिला बॅट्समन. सईदसाठी जरा जोरदार टाळ्या. या मैदानावरती सलग 4 चौकार ठोकणारा हा पहिला बॅट्समन इथे पाहायला मिळतोय. 5 चेंडू मध्ये 4 चौकार ठोकण्याची किमया 6 स्ट्रायकरच्या या सईदने ते करून दाखवले. परंतु त्याला प्रत्युत्तर देत असताना मुझम्मिल कसा खेळतो, मुझम्मिल कसा लढतो, मुझम्मिल कसा भिडतो आणि मुझम्मिल आपल्या संघाला कसा जिंकून देतो हे आपल्याला इथे मात्र पाहावं लागेल. परंतु सुरुवात अतिशय अप्रतिम 7 स्ट्रायकर संघाची. धावसंख्या इथे पाहायला मिळते ती 39. 40 धावांची आवश्यकता. प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 10 धावा बनवाव्याच लागतील. रिक्वायर रन रेट पर ओव्हर 10 राहील, 10 इथे राहील. यस बरोबर 3:30 वाजता खास आकर्षण इथे आपल्याला पाहायला मिळेल. ओल्ड इज गोल्ड. सर्व ज्येष्ठ खेळाडूंसाठी खेळवला जाणारा हा मुकाबला असणार आहे. त्यामुळे या मॅच मध्ये ज्यांना सहभागी व्हायचंय सर्व सिनियर खेळाडू ज्याने क्रिकेट सोडलंय परंतु पुन्हा एकदा खेळायचंय आणि म्हणूनच आम्ही जुनं ते सोनं ओल्ड इज गोल्ड कारण ते सदैव आमच्यासाठी मार्गदर्शक राहिलेत, प्रेरणादायी राहिलेत. त्यामुळे खास त्यांच्यासाठी आयोजित केला गेलेला हा मुकाबला आहे आणि त्यांच्यासाठी खास प्राइज ठेवलंय. अल्ताफ होडेकर यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज ठेवले गेले. त्यामुळे त्या सामन्यामध्ये ज्यांना खेळायचंय ओल्ड इज गोल्ड, अकबरबाई तुम्ही पण खेळू शकता कारण तुम्ही पण ओल्ड आणि गोल्डच आहात. त्यामुळे तुम्ही पण इथे जरूर या मुकाबल्यामध्ये खेळू शकता. आणि त्याचबरोबर 14 तारखेपासून आपल्याला मोमीन स्पोर्ट्स मुंबई गावकडे आयोजित स्पर्धा आपण पाहतोय ज्याची सुरुवात काल झाले. कालच्या दिवसामध्ये आपल्याला पंचक्रोशीतील संघ पाहायला मिळाले परंतु उद्या आणि परवा आपल्याला रत्नागिरी तालुक्यातील सर्व मोठे संघ आणि त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. गतवर्षी ही अतिशय अप्रतिम आयोजन नियोजन रत्नागिरीतले बलाढ्य संघ खेळताना पाहायला मिळाले. राजापूरहून आलेले संघ खेळताना पाहायला मिळाले. आणि त्याचबरोबर या मोहल्ल्यामध्ये बरोबर 5:30 वाजता मनोरंजनाचे कार्यक्रम फनी गेम्स आहेत. संगीत खुर्ची लहान मुलांसाठी काही खेळ तिथे उपलब्ध आहेत. सर्वात लहानांपासून थोरांपर्यंत म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपल्याला काही कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतील, गेम्स पाहायला मिळतील. यस मुझम्मिलकडे लक्ष असेल. 40 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग मार्क वरती सईद पाहायला मिळतोय. फलंदाजी अफलातून राहिले. गोलंदाजी कशी होते पहिल्याच बॉल मध्ये डिक्लेअर स्वरूपात मिळालेली 1 रन. यस इथे काय घडलंय वाईट बॉल आहे. 1+1 2 धावा इथे मिळतील. 1+1 2 धावा इथे मिळतात.
धावसंख्या 3 या अंकावरती जाऊन पोहोचेल. फुलटॉस चेंडू, शानदार फटका, ऑफला स्ट्रेट ड्राइव्ह आहे, सरळ, अगदी सरळ, ना राईट ना लेफ्ट, बॉल एकदम जातोय स्ट्रेट सीमारेषा पार, चौकार. शानदार फटका, जानदार फटका, मुझम्मिल ऑन फायर. सईद वरती चढवतो हल्ला. यावेळी अतिशय सेन्सिबल पद्धतीने खेळला गेलेला फटका इथे पाहायला मिळाला. डॉट बॉल. धावसंख्या 7 या अंकामध्ये जाऊन पोहोचलो. सईद विरुद्ध मुझम्मिल. यावेळी डिक्लेअर स्वरूपात मिळणारी 1 रन इथे 22 स्वरूपात मिळते. धावसंख्या 9 या अंकावरती जाऊन पोहोचेल. रिक्वायर्ड रन पर ओव्हर 10 असेल. यावेळी अतिशय सेन्सिबल खेळला गेलेला फटका आहे. स्क्वेअर लेगला 1च रन देऊन जाईल. धावसंख्या 10. जे रिक्वायर्ड रन रेट आहे ते मेंटेन केलं गेलंय. अजूनही 30 धावांची आवश्यकता. अजूनही 30 धावांची आहे इथे आवश्यकता. यानंतर जो सामना आहे त्यात संघाचे दोन्ही संघनायक आपण टॉस साठी सज्ज राहायचंय. यानंतर ज्या संघांचे सामना आहे तो दोन्ही संघनायक आपण निर्णय घेऊन तयार राहायचे, कारण ऑन दी स्पॉट तुम्हाला ग्राउंड वरतीच निर्णय द्यायचा आहे. धावसंख्या 10. अजूनही 30 धावांची आवश्यकता. सौबान बॉलिंग मार्क वरती, राईट हँड राऊंड द विकेट आणि समोर लुकमान. हो, यावी बॉल जातोय पॉइंटला, डिक्लेअर झोन मध्ये जाईल. आणि यावी रणनीती आहे मुझम्मिलला नॉन स्ट्राईकलाच ठेवायचं. सिंगल जात असेल तर जाऊ द्यायची, परंतु मुझम्मिलला स्ट्राईकला येऊ द्यायचं नाही. गेम प्लॅन तयार आहे. मुझम्मिल नॉन स्ट्राईकला राहणं गरजेचं आहे आणि तोच प्लॅन इथे केला गेलाय. आम्ही फेकला गेलेला बॉल स्ट्रेट खेळलाय, स्ट्रेट खेळलाय, स्ट्रेट खेळलाय आणि याला म्हणतात क्रिकेट मधली आत्महत्या, सुसाईड. 1 रन घेण्याचा केला गेलेला प्रयत्न होता. कॉलिंग कोऑर्डिनेशन रॉंग. मुझम्मिल नॉन स्ट्राईकला थांबून राहिला, स्ट्राईक सोडली गेली, परंतु थ्रो चांगला पाहायला मिळाला. आणि कलमुद्दीन सारखा जर यष्टीरक्षक असेल तर तुम्हाला चान्सच मिळणार नाहीये. मोईन न्यू बॅटर, फलंदाज आणि स्वतः कर्णधार मोईन या स्ट्रायकिंग एंडला. एक चांगली गोलंदाजी सोबान याच्या माध्यमातून. सोबान पुढचा चेंडू, राईट हँड राऊंड विकेट. या स्टेपिंग करून खेळला गेलेला फटका. 1 रन इथे मिळेल, 1 रन इथे मिळेल. मुझम्मिल स्ट्राईकला आलाय, मुझम्मिल स्ट्राईकला आलाय. धावसंख्या 12. धावसंख्या 12. अजूनही 28 धावांची आवश्यकता इथे राहते. मुझम्मिल कसा खेळतो या येणाऱ्या चेंडूमध्ये ते खूप महत्वाचा असताना फेकला जाणार हा बॉल. शानदार फटका आहे, क्लासी शॉट आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल 4 धावांसाठी. कणकणीत दमदार खेळला गेलेला फटका, बॉल सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या पोहोचले 16 अंकामध्ये, 16 अंकामध्ये जाऊन पोहोचते. पुढचा चेंडू घेऊन सोबान टू मुझम्मिल. हो, आणखी एक क्लासिक शॉट. बॅक टू बॅक 4, बॅक टू बॅक 4. धावसंख्या 20. धावसंख्या 20. ये दिल मागे मोड. मुझम्मिल लगावतोय 4. बॅक टू बॅक 4 लगावलेत. सलग 2 चेंडूवरती 2 लगावले गेलेले चौकार. षटक समाप्त. आणि धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते ती 20. 10 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. जे रिक्वायर्ड रन रेट आहे ते मेंटेन केलं गेलंय, परंतु प्लॅनिंग असेल मुझम्मिल स्ट्राईकला कधी येतो. पाहूया तिसरं षटक. तिसरं षटक खूप महत्वाचं असतं. सामन्याला सेट करून दिलं जातं. या षटकामध्ये दिल्या जाणाऱ्या धावा तुमच्या सामन्याला सेट करत असतात. जर इथे जास्त धावा दिल्या गेल्या तर सामना या अल्फा 11च्या माजूबाजून झुकवला जाईल. या बॉलिंग मार्क होती कोण आहे? शोएब आहे. आणि स्ट्रायकिंग एंडला इथे आपल्याला पाहायला मिळतोय मोहीन. राईट हँड राऊंड द विकेट. आणि स्टेपिंग खेळ, स्ट्रेट खेळ. इथे चान्स होता, इथे चान्स होता, परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे स्ट्राईकला मुझम्मिल आलाय. मुझम्मिल आलाय स्ट्राईकला, मुझम्मिल आलाय. धावसंख्या 21. अजूनही 19 धावांची आवश्यकता.
मुझम्मिलची बॅट इथे बोलणं गरजेचं आहे. मुझम्मिलच्या माध्यमातून धावा निघणं इथे गरजेचं आहे. राईट अराउंड विकेट. नेक्स्ट बॉल फॉर मुझम्मिल. हो यावी बॅकफूट पंच. बॉल सीमा रेषा पार. चौकार. दणदणीत दमदार मुझम्मिलचा चौकार. धावसंख्या 25. अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू मध्ये 20 धावांवरती खेळतोय मुझम्मिल. आणि इथे बॉक्स आउट आहे. इथे बॉक्स आउट आहे. इथे बॉक्स आउट झालाय. महत्वाचा मोहरा. मुझम्मिल मैदानाच्या बाहेर. अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. कमबॅक होऊ शकतो. कमबॅक इथे होऊ शकतो कारण मुझम्मिल मैदानाच्या बाहेर गेलाय. वन मॅन शो होईल की काय असा होता आम्हाला प्रश्न. परंतु यावेळी मुझम्मिलची मिळवलेली विकेट बॉक्सरच्या स्वरूपात तो झाला इथे गारद. धावसंख्या 25. अजूनही 15 धावांची आवश्यकता इथे राहते. शेवटचे 2 चेंडू बाकी. आणि यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 1 रन इथे मिळेल. 1 रन इथे मिळते. 1च रन. अजूनही 14 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला मोईन. हो हो थोडेसे फसन पाहायला मिळते फलंदाज आणि गोलंदाज यांच्यामध्ये. पुढचा चेंडू सॉफ्ट हँडनी खेळ आहे. बॉल फील्ड केला जाईल. कलमुद्दीनच्या दिशेने केले गेलेला थ्रो. 1 रन इथे मिळेल. 1 रन इथे मिळेल. 1 रन इथे मिळेल. यानंतर होणारा सामना रायझिंग स्टार विरुद्ध याया 11. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी रायझिंग स्टार आणि याया 11. याहिया 11 रायझिंग स्टार. दोन्ही संघ आपण निर्णय सेट करून यायचंय ऑन दी स्पॉट. सन्माननीय कमालुद्दीन दरवेश यांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. कमालुद्दीन दरवेश साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस इथे होतोय. याहिया 11 वर्सेस रायझिंग स्टार. आसिफ बॉलिंग बार वरती. गेम चेंजर बनेल का पाहायचंय. कोल्हापूरची पार्सल मागवले. खास कोल्हापूरहून या सामन्यासाठी इथे दाखल झालाय. 13 पाहिजेत. धावसंख्या 27. 13 धावांची आवश्यकता. खास कोल्हापूरहून या सामन्याचा या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी दाखल झालाय. कमी आहे हाईट. जबरदस्त देतो फाईट अशी ओळख असणारा कोल्हापूर गाजवून रत्नागिरीत दाखल झालेला खेळाडू आसिफ. 5 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 13. चमचमचा सितारा बनेल का हा खेळाडू पाहायचा. राईट हॅम राऊंड दी विकेट. पहिला बॉल फुल टॉस ऑफ स्टिकच्या बाहेर. वाईट +1. 2 धावा इथे मिळत आहेत. 5 चेंडू 11 धावा. 5 चेंडू 11 धावा. 5 चेंडू 11 धावा. रायझिंग स्टार संघाने टॉस जिंकलाय. काय घेतलाय निर्णय. अरे टॉस हो यावेळी शानदार फिल्डिंग. अफलातून फिल्डिंग आहे. सईदच्या माध्यमातून सईदची बॅटिंग लाजवाब. सईदची फिल्डिंग लाजवाब. शानदार कामगिरी करतो तो सईद. पुढचा चेंडू आणि इथे काय घडलंय. बॉक्स आउट. दुसरा धक्का इथे बसतोय. कोल्हापूरहून दाखल झालेला हा खेळाडू आसिफ. आणि आसिफने कमाल केली. मॅच मध्ये धमाल आणली. का मी कोल्हापूरहून मोमीन स्पोर्टच्या या स्पर्धेमध्ये सहभागी झालोय हे सांगताना इथे आसिफ दिसतोय. फरहान
न्यू बॅटर फरहान. आसिफ धावसंख्या 29. 29. अजूनही 11 धावांची आवश्यकता. ओ लाजवाब फिल्डिंग. आसिफ शानदार गोलंदाजी. पहिला बॉल खराब, परंतु त्यानंतर अतिशय अप्रतिम अशी खेळी पाहायला मिळते. या ऑफस्टिकच्या बाहेर होता बॉल. त्याचे पप्पा पप्पा स्टेपिंग त्याच्या वरीला नाही केलं. आता स्टंप आउट झालेला खेळाडू फरहान होता, परंतु वाईट बॉल दिला गेला. परंतु आपल्या मुलालाच आउट करताना आपल्याला कलामुद्दीन पाहायला मिळाले. आणि म्हणूनच म्हटलं जातं क्रिकेटच्या मैदानामध्ये ना बाप होत आहे, ना भाई होत आहे, ना बहन होत आहे, ना दोस्त होत आहे, खाली मुकाबला होत आहे. आणि कलामुद्दीनने आपल्या मुलाला इथे स्टंप आउट केलं, कारण माझा संघ जिंकला पाहिजे. आणि हे खूप महत्वाचं आहे, जे यावेळी कलामुद्दीनच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि हा सामना इथे जिंकला गेलाय 7 स्ट्रायकरच्या माध्यमातून. अतिशय दमदार खेळी, परंतु तेवढेच जबरदस्त फलंदाजी आपल्याला मुझम्मिल कडनं पाहायला मिळाली होती. परंतु मुझम्मिल बॉक्स आउट झाला आणि पूर्ण सामन्याचं चित्र इथे बदललं. त्यामुळे विजयी ठरलेला